This is Channels Television's breaking news. खडकदेवळा बुद्रुक येथे विजेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू, तर सुदैवाने बैलगाडीतून जाणारे बापलेक बचावले। पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे आज सकाळी येथील शेतकरी वाल्मिक दत्तात्रय पाटील हे आपल्या मुलासह बैलगाडीने मटेरियल खरेदीसाठी गावातील दुकानावर रस्त्याने जात असताना अचानक बैलाचा पाय रस्त्यावर पडलेल्या वीज तारांवर पडला असता बैलाचा जागीच मृत्यू झाला। मात्र बैलगाडीवर बसलेले बापलेक हे बचावले असल्याची घटना समोर आली आहे। यात मात्र शेतकऱ्याचे बैल जागीच मृत्यू झाल्याने सुमारे 70 ते 80 हजार रुपये किमतीच्या बैलाचे नुकसान झाले आहे। याबाबत सदर शेतकऱ्याने गावातील पोलीस पाटील, तलाठी, पशुवैद्यकीय पोलिसांना, वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना ही घटनेची माहिती कळवली असून झालेले नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्याने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोक बातमीदार, पाचोरा। माझं नाव ललित वाल्मिक पाटील, राहणार खडकदेवळा। आज मटेरियलसाठी गाडा घेऊन जात होतो। अचानक बैलाने पाय ठेवल्याने लाईटच्या तारामुळे बैल मेला आणि आज आम्ही गाड्यात वडील आणि मी आणि एक बैल, त्या एक बैलामुळे आमचा तिघींचा जीव वाचला। हा एक बैल आमचा आज अचानक पाय ठेवून लाईटच्या तारामुळे मेला। तर ही एकदम दुःखाची गोष्ट आहे आणि हे तात्काळ MSCBने काहीतरी विचार करा आणि याचा निर्णय लावा। केव्हा घटना घडली आणि कितीचं नुकसान झालं? आता जवळजवळ हा बैल 60 ते 70 हजार रुपयाचा बैल आहे आणि ही सकाळी 11:30 ते 11:45च्या जवळपास घटना घडलेली आहे। कुठे जात होते तुम्ही गाडी बैल? आम्ही गाडी घेऊन आता शेतातच मटेरियल घेऊन जात होतो। अचानक बैलाने पाय ठेवला आणि तो जागीच मृत्यू झाला। तार म्हणजे कसा होता तिथे तार? तो आता आम्हाला समजला नाही, तो आर्थिक तुटलेला आहे का काय, पण बैलाने अचानक पाय ठेवल्यामुळे आम्हाला समजलं की तार तुटलेला आहे। मी अचानक वळला व त्याच्यामुळे 1-2 जण वाचले, एवढं हे झालं।